बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी आहे। देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळे मुख्यमंत्री होतील असं संजय राऊत यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस 2029 आधी केंद्रात जातील, त्यांनी तर पंतप्रधान व्हावं, आमच्या शुभेच्छा आहेत असंही संजय राऊतांनी म्हटलंय। फडणवीस केंद्रात गेले तर ते स्वतः बावनकुळेंची शिफारस करतील असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। मला जे चित्र दिसतंय त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात। सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे। एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाहीत, अजिबात होणार नाही, बरोबर आहे। गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे, अत्यंत खराब आहे। त्याच्यामुळे या क्षणी ज्येष्ठ मंत्री म्हणून जर ते केंद्रात गेले, आम्ही तर म्हणून मुख्यमंत्री व्हा, प्रधानमंत्री व्हा 2029च्या आधी, तर 100% मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार आणि शिफारस हे स्वतः देवेंद्र फडणवीसच करते, हे माझं आकलन आहे। महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं केंद्रात जातील असं म्हटलं जातं। आता केंद्रात जातील म्हणजे काय करणार? आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत की 2029 पूर्वी जर तुम्हाला पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर महाराष्ट्राला आनंद होईल, मराठी माणूस झाला म्हणून। माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्यांना त्या प्रकारच्या शुभेच्छा दिल्या, कारण 2029 नंतर भाजपचं राज्य इथे येणार नाही आहे। त्याच्यामुळे जे काय करायचं आहे ते 2029च्या आधीच तुम्ही करावं। तर संजय राऊतांच्या या वक्तव्याचा भाजप नेत्यांनी खरपूस समाचार घेतलाय। मंत्र्यांमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी संजय राऊत अशी वक्तव्य करत असल्याचं भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। तर भाजपमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे भविष्यवाणीनं नव्हे तर पक्षाच्या निर्णयानं ठरतं असं भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय। त्यांना या संदर्भातही म्हणजे जी माहिती आम्हाला नाही ती त्यांना असते याचा मात्र विचार केला पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना काही माहिती नाही आणि त्यांना माहिती आहे। मला वाटत नाही की आमचं केंद्रीय नेतृत्व अशा पद्धतीने वागत असेल। रोहित पवारांनी वेगळा दावा केला, त्यांचं म्हणणं आहे की केंद्रातला जो मंत्री आहे महाराष्ट्रात त्यांना महाराष्ट्रात आणलं। मी आपल्याला तेच सांगतो आहे की राज्यामध्ये कारण नसताना अस्थिरता निर्माण व्हावी या दृष्टीने असे वक्तव्य केले जातात। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अतिशय उत्तम काम करतायत आणि त्यांचं कौतुक केल्याबद्दल संजय राऊतांचे मनापासून धन्यवाद। पण संजय राऊत महाविकास आघाडीचं सरकार असताना असा एकही मंत्री नव्हता की जे जनतेची कामं करतायत। भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे। तुमच्यासारखं घराणेशाही, तुमच्यासारखं उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे, मग आदित्य ठाकरे झाले की तेजस ठाकरे, असं भारतीय जनता पार्टीमध्ये ठरत नाही। आणि 2029 पर्यंत देवेंद्रजी फडणवीसच मुख्यमंत्री राहणार हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं।